आज परत साड्यावरून मला बोलणे बसले, खूप बसले. एकाच्या नाही 5-5 जणांचे बोलणे बसले. काय झालं, मी पहिले ना एक साडी काढायला गेली कारण की मला थोडं बाहेर जायचं होतं, पण त्याच्यासोबत 15-60 साड्या पडल्यात माझ्याकडून खाली. मग मला त्याशिवाय निघताच येईना घराच्या बाहेर. मी म्हणलं मी थांबा 2 मिनटं, मी पटकन आवरून घेते, पण नाही ऐकतच नव्हते. मग मी ना यूट्यूबला ट्रिक वगैरे बघितली की साड्या कशा फोल्डिंग करून ठेवता येईल. तर मग त्याच्यातल्या 2-3 आयडिया मी त्या तुमच्यासोबत शेअर करते. पहिले ही साडी घ्यायची, फोल्ड करायची आपली जसं आपण नॉर्मल साडी ठेवतो तशी, आणि एकदम शेवटचा जो एक काट असतो किंवा एक कोपरा असतो त्यामध्ये ना सगळी साडी फोल्डिंग करून ठेवायची. आता जसं की सेकंड साडी आहे ही ना माझी ह्या दिवाळीची नाही पण त्याच्या लास्ट दिवाळीची माझ्या मम्मी पप्पांनी घेतली होती मला, ती आहे ही. आणि त्याच्यानंतर ना ती पण साडी मी अशी खण कसं फोल्डिंग करतो आपण तसं फोल्डिंग करून घेतलं होतं, आणि मग त्यामध्ये ब्लाऊज मी फोल्डिंग करून ठेवलं. आणि खूप कमी जागा लागते याला ठेवायला आणि पडताही नाही, कारण की त्या एकावर एक ठेवल्यानं तर अजून पॅक होऊन जातं. आता जसं ही ना थोडी सिल्क टाईप आहे, सिल्क पण नाही म्हणता यायचं, सुती सिल्क आहे ही. तर त्या साडीला असं म्हणजे चोपडापणा राहतो ना थोडा, त्यामुळे ते सटकता. तर तुम्ही जर का अशी फोल्डिंग करून ठेवली ना खूप चांगलं होईल आणि साड्याही पडायच्या नाही. जसं की मी साड्यांवरून खूप बोलणे खाते, जसं तुम्ही मग बसणार नाही तुम्हालाही बोलणे माझ्यासारखे. आणि जर का अर्जंट स्वयंपाक करायचा असला ना तर मग हे असे कामं केलेले उपयोगी येतात. तर मी काय करते, जेव्हा रिकामा वेळ असला ना तेव्हा लसणाच्या खूप साऱ्या पाकळ्या करून ठेवते, म्हणजे इमर्जन्सीमध्ये स्वयंपाक करायची वेळ आली पटकन होऊन जातो ना, असा होतं माझा आजचा दिवस. बाय बाय.